माझं तरुण मंडळ सगळा नवरात पासून हे सगळं माझं स्वप्नील पासून हे सगळे लेकरा तुमच्या पाठीशी उभे आहे। एक ही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या बळी जाणार नाही। कोणाला चुकून व्यसन लागलं असेल मी तुमच्या पाठीशी आहे। व्यसन सोडायचा काय वाटेल ते हो दे, व्यसन सोडायचं म्हणजे सोडायचा बस एवढं सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा होतो। मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, कोणाला ओरडला असेल, कोणाला एखादा फटका दिला असेल, थोडस कडक बोललं असेल, चुकून कोणाचा मी अपमान केला असेल, मी करतच नाही पण असं तुम्हाला वाटत असेल, मला माफ करा। तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मला जर मातानो काय द्यायचं असेल माझ्या तुकाईला फक्त एवढंच सांगा, आमच्या राष्ट्राचा एक पोर वसंत हक्कारे नावाचा अखंड विश्वभर माणूस की शांती आई बाप पेरत आहे। त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे। त्याची नजर अशी निरोगी तीक्ष्ण राहणार आहे। डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे आणि त्याचा शेवटचा श्वास अगदी लाखो करोड लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना हसत हसत त्या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे। एवढा एकच आशीर्वाद मातानो माझ्यासाठी तुकाईकडे मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका करणे का आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागत असतो। बस एवढं बोलतो। बस आपण मला इथं उभं केलं, लेकराची सेवा करण्याची संधी दिला खूप खूप। ज्या गुरुवाऱ्यांच्यामुळे मी घडलो त्या गुरुवाऱ्यांच्या चरणी नतमस्तक असलेला हा वसंत, पंचमहाभूतांच्या चरणी निसर्गाच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत, आपल्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो। त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरांनो, जाऊ सब मंगल आहे। ऐक, या बापाला लक्षात घ्या, तुम्हाला तुमचा बाप इथं दाखवतो पोरांनो। आज घरी गेल्या गेल्या आई बापाला मिठी मारणार आणि घर सोडताना आई बापाला पाया आहे, आई बापाच्या पाया पडल्याशिवाय घर सोडणार नाही। ए पोरीनो, एक मिनिट ऐका माझ्या लेकरांनो, कशासाठी हा सगळा अट्टास? पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे, बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे, बापाचा शर्ट अश्रूने भिजलेला आहे, आईचा पदर अश्रूने भिजलेला आहे आणि पोलीस स्टेशनला तुझा बाप पोलिसांना असा हंबरडा फोडून सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब। 2 दिवस झाले शाळेला म्हणत गेले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणत गेले आणि माझी पोरगीच परत आली नाही। हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण तर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, हे तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, हे सगळं खोटं तुला काय सांगतो। हे पोरी हे बाप, आणि त्या नालायक हरामखोरासाठी तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा झाला मावाडा गांजाडा आणि पोरी 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोड्यासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून चुकून निघून जाताना तुम्हाला लाज नाही का वाटत पोरीनो? काय चुक होती त्या बापाची? हे पोरी लक्षात ठेव का पोरी, हे प्रेम आहे का? नाही नाही नाही